बदलापुरातून आज एक धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे. भाजपाचे नयन मुठे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्यांना अनेक ठिकाणी जखमा देखील झाल्या आहेत. नेमकं काय घडला संपूर्ण प्रकार आपण जाणून घेणार आहोत. कोण आहेत हे ज्यांनी हा जीवघेणा हल्ला केलेला आहे? दादा काय माहिती द्याल, नेमकं काय घडलं? अनेक वर्षापासून आमच्या जनसंपर्क आल्यामध्ये आम्ही बसत असतो. परंतु येता निवडणूक झालेली होती तरी आम्ही बघायला गेलो तर मी, माझे वडील, काका आणि आमचा स्टाफ वगैरे नेहमीप्रमाणे बसत असतो आणि जनतेची सेवा करत आम्ही प्रश्न सोडवत असतो. मला वाटतं की हा सचिन पवार, कौस्तुभ शेट्टी आणि स्वप्नील पै हे सूरज मुठे यांच्या सांगण्यावरून इथे मारण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये आलेले आहे. कारण की इलेक्शनचा जो राग मनात ठेवलेला, कारण की असं कोणतं राग होतं आम्हाला पण अजून स्पष्ट आलेलं नाही. कारण की माझ्या वडिलांनी जी जागा लढवलेली 2000 सालापासून लढवतात इलेक्शन, 5ला पण जिंकले, 10ला आई जिंकले. मोठ्या मनाने माझ्या आईने वडिलांनी त्याला सीट दिली 15ला. एवढ्या मध्ये बोलतात ना, असे उपकार कोणीही फेडू शकत नाही. याला अनेक जन्म घ्यायला लागतील तरी हे उपकार फेडणार नाही. 15ला ही सीट दिलेली. 2 सीट दिल्या, एक पण नाही 2 सीट दिल्या आणि अजून एक काकू आमची वहिनी उभी होती. परंतु बरेच जण आम्हाला बोलायले की तुझे वडील मोठे आहेत, जरा समजून घ्या. परंतु आम्ही पण विचार केला की आपल्या कुटुंबातली भांडणं हे शहरावर नको, कोणत्या ठिकाणी सगळ्यांना माहिती होतं आमचं म्हणजे थोडासा वादविवाद चालेल. कारण की कोणी पण आग्रा इथला काय बदलापूर मधला शहरातला कोणी बच्चा बच्चा बोलेल ही सीट कोणाची होती आणि याचे हकदार कोण होते. परंतु हाच राग त्यांनी मनात ठेवून त्याचे जो 307 आणि असे अनेक गुन्हे ज्या सचिन पवार गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये त्यांनी आपल्या गांधीबाग भर चौकामध्ये फायरिंग केलेली. तो आरोपी बेलवर सुटलेला आहे आणि परंतु आता त्यांनी परत इथे आमच्यावर हल्ला, जीवे ठार मारायचा संपवण्याचाच प्रयत्न होता एक प्रकारे. आणि ही भरपूर दिवसापासून त्यांची प्लॅनिंग होती. बरोबर मी पप्पा वगैरे आम्ही बसलेलो, बरोबर वेळाची सावध घेतला आणि वॉचिंगवर पण माणसं होती. तो लक्षात ठेवून त्यांनी आमच्यावर जीवे ठार मारण्याचा ऑफिसवर हल्ला केला. परंतु जो सचिन पवार आहे तो आता बेलवर सुटलेला आहे. त्यांनी वेपन वगैरे लावून आमच्या ऑफिसमध्ये आलेला कौस्तुभ शेट्टी हे सगळे त्याच्या सूरज मुठेच्या बरोबर फिरत असतात आणि तोच त्यांना सांगत असतो आणि डायरेक्शन देत असतो. आणि त्यांनीच ही माणसं पाठवलेली. कारण की एवढी कोणामध्ये डेअरिंग नव्हती की आमच्या गावात येऊन आमच्यावर असा हल्ला करणं, कोणाच्या डेअरिंग नव्हती. तुम्हाला देखील परंतु लागलेला आहे. हा मला लागलाय, ते झटापटी झाली. त्यांनी आमचीच खुर्ची उचलून ते जरा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला एवढंच वाटतं, पक्षश्रेष्ठींना पण आम्हाला एवढंच विचारायचं आहे की तुमच्या सांगण्यावरनं आम्ही हा फॉर्म भरला नाही. फॉर्म पण भरला नाही. तुम्ही आम्हाला शब्द दिलेला, कसला शब्द दिला तुम्हाला पण माहिती आहे. शब्द दिलेला तो पण पूर्ण नाही केला, शब्द पण पूर्ण नाही केला. आणि आम्ही फॉर्म पण पूर्ण तर नाहीच केला आता. आणि आधी त्याची परीक्षा बघतोय, देव पण बघतोय. आणि आम्ही सच्चे, आमच्या रक्तामध्ये अशी गद्दारीची आमच्यामध्ये नाहीये. रक्तामध्येच गद्दारी करणं रक्तामध्ये नाहीये. परंतु आम्ही पण संयम ठेवला आणि आमची जनतेचा आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न पण करत होतो. तुम्ही आमच्या ऑफिसच्या बाहेरचं फुटेज सीसीटीव्ही, आता पण सीसीटीव्ही आहे त्यांचं, भांडणाचं पण सीसीटीव्ही फुटेज आहे. त्याचा ते आधी राऊंड अप करत होते त्याचं पण सीसीटीव्ही आहे माझ्याकडे. आणि याचं जे यांनी कटकारस्थान रचलंय हे एकदम ठरवून केलंय आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. आणि बघू शकाल तुम्ही की वडील वडील सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये होते. परंतु हा आमचा जो सचिन पवार आहे, कौस्तुभ शेट्टी आहे, सोपी पै आहे. सोपी पै तर आमच्याकडे कामाला होता. अरे त्याला मी माझ्या घरात माझ्या ताटामध्ये त्यांना खायला घातलं. मी एका ताटामध्ये जेवलो आम्ही. आणि तो सूरजला जर मला नाही दिलं तर माझ्या आईने त्याला दिलं. माझ्या आईने फक्त त्याला पोटातच वाढवलं नाही. आज आगारा इथला प्रभाग क्रमांक 12-13 गावदेपासून त्यांना सगळ्यांना आमची स्टोरी माहिती आहे, कोण किती सच्चा आहे. माझ्या आईने फक्त त्याला पोटातच वाढवलं नाही, बाकी सगळं केलं. सगळं म्हणजे तुम्ही बोलाल ते केलेलं आहे. त्याला पूर्ण सेटल करून दिलेलं आहे, वेल सेटल केलंय. परंतु हे काय प्रकार त्यामध्ये होता. आणि पोलीस प्रशासन सुद्धा हे दखल घेत नाही. हे बेलवर सुटलेले आरोपी खुलेआम फिरतात, ते रिव्हॉल्वर लावून फिरतात आणि त्यांचं काय त्यांना धाक राहिलेलं नाही. कारण की
त्याला पण माहिती आहे ना, आपल्या पाठीमागे आहे ना नगरसेवक आहेत, हे मोठे श्रेष्ठ हस्तीत आहात ते, म्हणून ते खुलेआम करतात आणि खुलेआम करायला बघतात ते जीवेठारमध्ये. आणि आता मला असं वाटतंय, पोलीस देखील, आम्ही एक आरोपी पकडला त्यामधला. पोलीस हे 2 आरोपींना मला एवढंच सांगायचं की या 2 आरोपींना, आणि अजून इतर 2 ते आहेत, सूरज मोठे आणि संदेश भुई, वॉचिंगला होता आमच्या नाक्यावर. त्यांना कधीपर्यंत घेऊन येतात मला एवढंच बघायचंय, नाहीतर आम्ही काय शांत बसणार नाही. आमचा अख्खा इथे गाव गोळा झालेला आहे. थोड्या वेळात तुम्हाला समजून येईल चित्र की हा प्रकार काय घडलेला. आणि सगळ्यांना माहिती आहे. कुटुंबातील व्यक्ती पण कुठेतरी घाबरले असतील. हा, घाबरलेलं म्हणजे काय, अरे हे आमचं हे क्षेत्रच नाहीये मारामारीचं आणि भांडणं करण्याचं. विचारा ना, अहो पण माझे आई वडील, माझी आई उभी राहणार होती या इलेक्शनला. 2000 सालापासून वाडामध्ये फिरते, 2000 सालापासून ना. तर ती 2000 साली फिरले, 2005ला अपक्ष निवडून माझे वडील आलेले आहेत, 10ला आई निवडून आलेली आहे, 15ला याचा प्रचार केला, 20ला पण आई फिरवती आणि आता 25ला पण फिरली आई माझी. प्रत्येक वार्डात फिरली. मी उमेदवारी आहे, मला उमेदवारी देणार येणार आहे. आणि मला तुम्ही मतदान करा. लोक अक्षरशः मिठी मारायला लागले, रडायला लागले, पाया पडायला लागले, आईचा आशीर्वाद घ्यायला लागले, कारण त्यांना माहिती आहे हे माणसं सच्चे आहेत. आमचं मत तुम्हाला ते कुठे जाणार नाही. परंतु काही आमच्यामध्ये प्रकार घडला आमच्या घरावर. आम्ही मग, वडील माझे मोठे होते की जाऊ दे, हे चुकीचं घडलेलं आहे. म्हणजे होतंय की आपण कुठे आपण हा वाद मिटवावा. आणि काय एक इलेक्शननी आम्ही काय एवढे काय कमजोर होणार नाही. आणि आम्ही बोलले जाऊ दे, चल मोठं मन दाखवलं. आमचं मोठं मन आहे ना, थोडं त्यापेक्षा जास्त मोठं मन मला वाटतं या बदलापूर शहरामध्ये तर नसेलच. परंतु आम्ही ही माघार घेतली, हीच आमची चुकी झाली का असं मला वाटतं. आणि काहींच्या वरिष्ठांनी पण आमचा शब्द पाळलेला ना, आम्ही शब्द दिलेला ते शब्द पाळत नाहीये. परंतु काय, जाऊ दे, देव पण बघतोय. आणि काय आता बोलणार आम्ही, हे माघार घेतले म्हणून असे प्रकार घडतात. हे आता बघूया कोण कोण त्यांना पाठीशी घालतोय, काय करणार आहे पुढे ते दिसेलच. आणि बघूया ना, तुम्हाला पण समजेल कोण कोण त्यांना पाठीशी घालतोय का त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करतील, दिसेलच ते. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्यात. आता हा दुसरा प्रकार जो आहे बदलापूरमध्ये बघायला मिळतोय. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.